बघा आपण कालच्या व्हिडिओमध्ये असं एक बघितलं किंवा कालच्या लेक्चरला आपण असं बघितलं की या इकोसिस्टीमवर किंवा हॅबिटॅटवर काही अबायोटिक फॅक्टर इन्फ्लुअन्स करतात. त्याचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल, लोड करून टाकल्याने अपलोड करून बघून घ्या. 4 फॅक्टर्स याच्यामध्ये आहेत. एक आहे टेम्परेचर आहे, दुसरा आहे सनलाइट आहे, तिसरा वॉटर आणि चौथा आहे सॉइल. आणि हे फॅक्टर त्या हॅबिटॅटला म्हणजेच त्या ऑर्गॅनिझमला इन्फ्लुअन्स करत असतात. आणि मग हे जर फॅक्टर इन्फ्लुअन्स करत असतील तर ऑर्गॅनिझम काय करतो, याच्यापासून इक्विलिब्रियम मिळवण्यासाठी काही भाग तो याच्यामध्ये फॉलोअप करतो, काही अशा प्रकारचे तो फेनॉमेनॉन दाखवतो, चेंजेस स्वतःमध्ये दाखवतो. आणि त्या चेंजेस या ठिकाणी रेग्युलेट असतील, कन्फर्म असतील, मायग्रेट असतील किंवा सस्पेंड असतील. हे ऑर्गॅनिझम हे चेंजेस केव्हा दाखवणार आहे, तर जेव्हा हे 4 फॅक्टर्स मी सांगितले, सनलाइट, टेम्परेचर, वॉटर आणि सॉइल, हे जेव्हा ऑड होतील, बदलतील, चेंज होतील, and still the organism want to sustain there, reproduce there, grow there, स्वतःला वाचवायचं असेल, प्रजनन करायचं असेल त्याला, तर त्याला यातल्या काही गोष्टी किंवा सगळ्या, तर सगळ्या काही त्याला पॉसिबल नाही, पण काही गोष्टी यातल्या तो फॉलो करतो. पहिला आहे तो म्हणजे रेग्युलेट. रेग्युलेट म्हणजे काय, तर अगदी सोपं आपण याच्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं, to maintain the homeostasis, organism try to maintain the level of water or amount of water and amount of salt, and similarly try to maintain the body temperature constant. याला आपण म्हणूयात रेग्युलेट. हे अगदी सोपं याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्युमनचा विचार करूयात. ह्युमन मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ह्युमनची वॉटरची रिक्वायरमेंट सीझन नुसार बदलते. In a summer day we require more amount of water and in winter day we require less amount of water. That is actually regulation. म्हणजे काय, तर समर मध्ये आपली तहान जास्त लागते कारण स्वेटिंग जास्त झालं, घाम जास्त झाला असतो. घामामध्ये वॉटरचा लॉस जास्त झाला असतो. मग हा वॉटरचा लॉस भरून काढण्यासाठी आपण पाणी जास्त पितो. दिस इज रेग्युलेशन. टेम्परेचरचा विचार करूयात. 365 डे आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते 37 डिग्री सेंटीग्रेड ठेवलं जातं. अँड फॉर दॅट बॉडी हॅज टू चेंज, बॉडी हॅज टू रेग्युलेट. मग काय रेग्युलेशन आहे, तर विंटर डे मध्ये आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ब्लड वेसल ज्या असतात त्या कॉन्स्ट्रिक्ट होतात. जेवढ्या ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्ट होतील तेवढं हीट लॉस कमी होतो आणि बॉडीचं टेम्परेचर एवढं मेंटेन होतं. दिस इज रेग्युलेशन. काही हार्मोन आहेत आपल्या बॉडीमध्ये, एडीएच आहे, अजून काय आहेत, ते आपलं सॉल्टचं आणि वॉटरचं जे बॅलन्स आहे ते ज्यामध्ये या ठिकाणी मेंटेन ठेवत असतात. सो एव्हरी ऑर्गॅनिझम ट्राय टू मेंटेन इट्स इंटरनल इक्विलिब्रियम स्टेडी अँड दॅट इज ऍक्च्युअली कॉल्ड ॲज द रेग्युलेशन. असंच याच्यामध्ये आहे कन्फर्म. कन्फर्म मध्ये याच्यामध्ये या ठिकाणी काय येऊ शकतं, organism try to maintain again internal environment constant but by adjusting on. स्वतःमध्ये त्याला काय याच्यामध्ये या ठिकाणी ऍडजस्ट याच्यामध्ये या ठिकाणी करावी लागते. म्हणजे अगदी याच्यामध्ये सोपा आपण जर विचार केला तर काही असे कन्फर्मर्स आहेत, काही अॅनिमल आहेत की ते अॅनिमल स्वतःच्या बॉडीतलं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन ऑस्मोसिसच्या प्रक्रियेनं कॉन्स्टंट होतं. त्याला ऑस्मो कन्फर्मर्स म्हणतात. मग इथं काय झालं, म्हणजे अगदी सोपा विचार करू की काही अशा प्रकारचे वॉटर बॉडी असते जिथं 50% पाणी खारं असतं, 50% पाणी गोड असतं. म्हणजे इथं नदी जी आहे ती समुद्राला मिळणार आहे अशा ठिकाणी हा प्रकार असतो. मग आता अशा पाण्यामध्ये समजा गोड्या पाण्यातला मासा तिथं आला तर त्याची सॅलिडिटी वाढलेली. मग तो काय करतो, त्याच्या बॉडीतलं जे काही सॉल्टचं बॅलन्स आहे तो व्यवस्थित ठेवतो, मेंटेन करतो बाय टेकिंग इन वॉटर. मग ती सॉल्ट वापरायचं. आणि समजा खाऱ्या पाण्यामधला मासा तिथं आला तर त्याचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन बॉडीचं सराउंडिंग वॉटरपेक्षा जास्त आहे. मग तो सॉल्ट रिमूव्ह करून टाकतो. दे आर कॉल्ड ऑस्मो कन्फर्मर्स.
म्हणजे यांनी सुद्धा काय केलं, सराउंडिंगचं जे काही एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे ते बदललंय, त्याला ऍडजस्ट केलं. दिस इज कन्फर्म. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मायग्रेट. त्याला मायग्रेशन सुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी म्हणलं जातं. मग मायग्रेट म्हणजे या ठिकाणी काय, organism will move temporarily from stressful condition and again come to the same place when the conditions become hospitable. म्हणजे काय, समजा ज्या ठिकाणी सजीव राहतोय, जिथं हॅबिटॅट आहे त्याचं, तिथल्या सगळ्या कंडिशन, एन्व्हायरमेंटल कंडिशन जर ऑड झाल्या, बदलल्या, वाईट झाल्या पण म्हणून, प्रतिकूल झाल्या म्हणून, त्यावेळेस तो सजीव त्या जागेमधून दुसरीकडे मूव्ह होतो टेम्पररली, थोड्या वेळापुरता. एकदा का त्या कंडिशन पुन्हा रिस्टेट झाल्या, तो पुन्हा त्या ठिकाणी परत आलेला असतो. हे टेम्पररी मुवमेंट याला मायग्रेशन म्हणतात. बेस्ट एक्झाम्पल जर आपण बघितलं तर आपल्याकडे या ठिकाणी साधारणपणे डिसेंबर पासून पुढचे 2 महिने 3 महिने म्हणा, जानेवारी फेब्रुवारी पर्यंत सायबेरियन बर्ड्स आपल्याकडे आले असतात. सायबेरियावरून बर्ड आले असतात, त्याला सायबेरियन क्रॉन्च असं म्हणतात. हे कुठून आलेले आहेत, सायबेरियावरून आलेले. सायबेरिया काय आहे, तर एक आपण त्याला म्हणूया की युरोपियन कंट्री, युरोपियन म्हणण्यापेक्षा पोलार कंट्री ती टोकाला आहे. आणि इथलं टेम्परेचर थंडीमध्ये साधारण -20 डिग्री असतं. थंडीमध्ये म्हणजे थंडीचे जे 4 महिने आहेत तिथे ऍक्च्युअली 6 महिने असतात. त्या 6 महिन्यामध्ये तापमान -20 डिग्री असतं. आणि -20 डिग्रीला कुठलाही बर्ड म्हणजे कुठलाही ऑर्गॅनिझम जिवंत राहणार नाही. आणि म्हणून हे बर्ड इथून मायग्रेट करतात आणि आपल्या इंडियामध्ये ते साधारणपणे तिथून बाहेर पडतात सप्टेंबर एंडला, कारण ऑक्टोबरला थंडी चालू झाली असते. इथे यायला त्यांना 2 महिने जातात. काही लाख किलोमीटर अंतर आहे, ते बरोबर ट्रेस करत करत येतात. गुगल मॅप पेक्षा भारी मॅप त्यांच्या डोक्यात बसलेला असतो, त्यामुळे ते येतात बरोबर इथं आणि इंडियामध्ये येतात. इंडियामध्ये सुद्धा जे वॉर्मर प्लेसेस आहेत तिथंच जातात. राजस्थानमध्ये भरतपूर नावाचं सँक्च्युरी, तिथे येऊन सांगतात. आपल्याकडे सुद्धा येतात सोलापूर जिल्ह्यामध्ये. आपल्याकडे उजनीचं जे बॅक वॉटर तिथे आलेले असतात, वॉर्मर रिजन आहे, तिथे येतात. साधारण 2 महिने इथं राहतात ते. आपल्याकडची उन्हाळा वाढायला लागला की तो सुद्धा त्यांच्यासाठी काय, ऑड क्लायमॅटिक कंडिशन, पुन्हा ते परत जातात. दिस इज मायग्रेशन. म्हणजे परिस्थिती बदलली की काय केलं त्यांनी, जागा बदलली, पुन्हा परिस्थिती चांगली झाली की पुन्हा लक्षात. तर हे मायग्रेशन सुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी असू शकतं. मग असे जे काही बर्ड्स असतात ते अशा प्रकारचे जेव्हा कंडिशन सुटेबल होतात तेव्हा परत येतात. दिस इज मायग्रेशन. चौथा आहे सस्पेंड. सस्पेंडचा अर्थ टेम्पररी ऑनवर्ड ठेवायचं. टेम्पररी ऑनवर्डचा अर्थ काय, तर ऍक्टिव्हिटीज कुठली ऑर्गॅनिझम दाखवत नाही, तो डॉर्मंट स्टेज मध्ये जातो, याला सस्पेंड होतो. म्हणजे अगदी बेस्ट एक्झाम्पल आपण बघूया की काही प्लॅन्टचे सीड असतात. ते सीड तयार जरी झाले तर सीड लगेच जर्मिनेट होत नाही, रुजत नाही. तर त्यांच्या असं लक्षात आलेलं असतं की एन्व्हायरमेंटल सिच्युएशन फार वाईट आहे, आणि मग ते सीड डॉर्मन्सी दाखवतात. डॉर्मन्सीचा अर्थ याच्यामध्ये आहे टेम्पररी इनॅक्टिव्ह सिच्युएशन. म्हणजे त्या बियाला जरी पाणी व्यवस्थित मिळालं, हवा जरी व्यवस्थित मिळाली, तर त्यांना माहिती आहे की पुढे येणारा कालावधी वेगळा आहे, टेम्परेचर जास्त होणार आहे, आणि मग त्यावेळेस ते रुजत नाही. त्याला म्हणायचं डॉर्मन्सी. हा फेनॉमेनॉन काही ऑर्गॅनिझम दाखवतो तर प्लॅंटचं सीड नाही दाखवतो, याला सस्पेंड म्हणतात. किंवा अगदी सोपं आपण जर बघितलं तर फ्रॉग असतात, बेडूक. बेडूक आपल्याला जास्त केव्हा दिसतात, ओनली रेनी सीझन. मग उरलेल्या वेळेस ते कुठे आहेत, तर उरलेल्या वेळेस ते झोपलेले असतात. विंटर स्लीप आणि समर स्लीप नावाचा भाग त्यांच्यामध्ये असतो. दगडाखाली, चिखलाखाली ते लपून बसलेले असतात, इनॅक्टिव्ह स्टेट मध्ये असतात. तुम्हाला त्यांचा आवाज सुद्धा येत नाही. त्यांचं फक्त रेस्पिरेशन जागच्या जागेवर चालू असतं. ते उड्या मारत नाहीत, अन्न मिळवायचा प्रयत्न करत नाहीत, कारण पावसाळ्यामध्ये त्यांनी खूपसं अन्न खाऊन घेतलं असतं, ते फॅट मध्ये कन्वर्ट झालेलं असतं.
आणि मग ते फॅट उरलेले 7-8 महिने तो याच्यामध्ये या ठिकाणी वापरत असतो. तर त्यांची ही समर स्लीप आणि विंटर असते. विंटर स्लीपला हिबरनेशन म्हणतात आणि समर स्लीपला एस्टिव्हेशन असं याच्यामध्ये म्हणतात. म्हणजे काय, हेही सस्पेंडच आहे. म्हणजे ते साधारण 7-8 महिने काय झालाय, निष्क्रिय अवस्थेत गेलाय. पुन्हा हे संपलं, कारण हे का त्याला जास्त तो जो काही ऑर्गॅनिझम आहे फ्रॉग तो कोल्ड ब्लडेड आहे, आपल्यासारखं नाही. आपण वॉर्म ब्लडेड मध्ये आहोत. आपल्या बॉडीचं टेम्परेचर 365 डेज एवढं म्हणजे कॉन्स्टंट ठेवलं जातं. तसं या फ्रॉगचं नाही. तापमान बाहेरचं बदललं की त्याच्या बॉडीचं पण बदलत असतं, तापमान कमी झालं की त्याच्या बॉडीचं पण कमी होत असतं आणि मग त्याच्या मेटाबॉलिझमवर परिणाम होतो आणि म्हणून तो काय करतो, हे करतो. तो उन्हाळ्यामध्ये बाहेर येतो, त्या हीट पासून वाचायसाठी चिखलात जातो. आणि थंडीमध्ये वॉर्मर प्लेस असतात, दगडाच्या खालच्या जागा असतात, त्याच्या खाली जाऊन बसतो. याला विंटर स्लीप आणि याला समर स्लीप असते. मग या सगळ्या मेकॅनिझम ऑर्गॅनिझमनी का दाखवल्या, बिकॉज ऑर्गॅनिझम वॉन्ट टू सर्व्हाइव्ह, जिवंत राहायचं, अँड ऑर्गॅनिझम वॉन्ट टू रिप्रोड्यूस लॅटर. मग आता बघा, हे जेव्हा हे विंटर स्लीप आणि समर स्लीप संपते तेव्हा त्याचा परिणाम चालू झाला असतो. तेव्हा रेनी सीझन मध्ये मग त्याचा परिणाम वाढतो. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे तो काय करणार आहे, स्वतःला ऍडजस्ट करणार आहे. आणि हे जे आहे त्या ऍडजस्टमेंटचे 4 फेनॉमेना आपण म्हणूया, रेग्युलेट, कन्फर्म, मायग्रेट अँड सस्पेंड. सिमिलरली आता हे जे काय ते टेम्पररी फेनॉमेना आहेत असं आपण म्हणूया. बट देयर आर सम ऑर्गॅनिझम ऑर मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझम आपण म्हणूया ते काय करतात, दे आर शोइंग सम मॉर्फोलॉजिकल चेंजेस or they are showing some physiological changes or they are showing some behavioral changes. कशासाठी, to accommodate with the odd environmental condition. म्हणजे काही सजीव स्वतःच्या शरीराच्या रचनेत बदल करतात, काही बॉडी मेटाबॉलिझम मध्ये फरक करतात आणि काही त्यांच्या वर्तणुकीत फरक करतात. आणि समजा हे सजीवांनी जर केलं तर याला म्हणलं जातं ऍडॅप्टेशन. आणि ही लॉंग टर्म प्रोसेस असते. इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये ही डेव्हलप झालेली असते. अँड व्हेन एनी ऑर्गॅनिझम इज मोर अडॅप्टेड टू द चेंज्ड एन्व्हायरमेंटल कंडिशन, that organism is successful to survive and reproduce. म्हणजे जो ऑर्गॅनिझम जास्त अडॅप्टेशन करेल बदललेल्या वातावरणानुसार तो जगायला लायक आहे असं समजलं जातं. तोच ऍक्च्युअली जगतो आणि तोच पुढे जाऊन प्रजनन पण करतो. दिस इज कॉल्ड अडॅप्टेशन. मराठीमध्ये या अडॅप्टेशनला अनुकूलन असं म्हणतात. तर थोडक्यात हे अडॅप्टेशन म्हणजे या ठिकाणी काय, अडॅप्टेशन म्हणजे त्या सजीवाने केलेले बदल म्हणून, ऍट्रिब्यूट म्हणून, चेंज म्हणून. मग अडॅप्टेशन म्हणजे काय, adaptations are nothing but the attributes of the organism, may be morphological, may be physiological, may be behavioral, that enable the organism to survive and reproduce in the habitat. त्या विशिष्ट हॅबिटॅट मध्ये जो राहतोय त्यावेळेस पर्यावरण वातावरण करायचं बदललंय, त्याला कसं ऍडजस्ट केलंय याला तुम्ही म्हणणार आहे अडॅप्टेशन. मग हे अडॅप्टेशन मॉर्फोलॉजिकल म्हणजे शारीरिक रचनेत बदल असू शकेल, काही शरीराच्या प्रक्रिया बदलेल, काही वेळेस त्याचं वर्तणूक बदलेल आणि याला आपण अडॅप्टेशन असायच्यामध्ये म्हणूयात. अगदी बेस्ट एक्झाम्पल आपण बघूयात ते म्हणजे झिरोफायटिक प्लांट्स. बेस्ट एक्झाम्पल आहे आंबोशी. बघा आपल्याकडे फळ्या निवडून असतो. आपल्या ह्या जो काही ड्राय रिजन आहे इथं आपल्याला हा फळ्या निवडून मोठ्या प्रमाणात सापडतो, बरोबर. वांद्रावर असतो इथं अतिशय पाणी कमी तिथं सापडतो. झिरोफायटिक. त्यांनी काय केलंय, त्यांनी मॉर्फोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल असे दोन्ही चेंजेस केले आणि म्हणून एक्स्ट्रीम हॉट, एक्स्ट्रीम टेम्परेचर असताना सुद्धा हे शिल्पी जिवंत असतात. बघा तुम्ही आपल्याकडे पाऊस जरी नाही पडला तरी हे कधी जळत नाही. बाबळीचं झाड आहे ते काही जळतं का नाही, हे हिरवच राहिलं असतं तरी पण सगळं आजूबाजूची पिकं आपली गेली असतात. हे काय हिरवच राहिलं.
कारण त्याने अडॅप्टेशन केले. काय काय अडॅप्टेशन आहे? तर पहिलं म्हणजे ह्याचं क्युटिकल थिक झालेलं असतं, त्याच्या पानावरचं जे आवरण आहे ते थोडं जाड झालेलं असतं आणि क्युटिकल जेवढं थिक होईल तेवढं काय होतं, ट्रान्सपिरेशनचा रेट कमी होतो, पानात साठलेलं पाणी बाहेरच जातं. हा पहिला बदल होतो. दुसरं इथं काय झालेलं असतं, स्टेम जे असतात हे थोडे थिक होतात म्हणूयात अँड दे जनरली स्टोअर द वॉटर. इथं लीफ जे आहे ते लीफचं मॉडिफिकेशन स्पाइन मध्ये झालेलं असतं. हे जे काटे इथं दोन मॉडिफिकेशन होतात. स्टेम इज कन्वर्टेड इनटू लीफ, ग्रीन झालेलं आणि त्यांनी पाणी साठवलेलं असतं. मग लीफ काय होतात, लीफ रूपांतरित झालेलं असतं स्पाइन मध्ये, काट्यामध्ये, आणि जेवढे काटे जास्त असतात तेवढं ट्रान्सपिरेशन कमी झालेलं असतं. ग्रेझिंग अॅनिमल पासून प्रोटेक्शन झालेलं असतं. अजून एक बदल झालेला असतो ते म्हणजे यांची जी काही स्टोमॅटा असतात, हे स्टोमॅटा सुद्धा एका वेगळ्या पद्धतीमध्ये या ठिकाणी डेव्हलप झालेले असतात. संकन असतात, आतमध्ये गेले असतात. म्हणजे समजा हा सरफेस आहे, स्टोमॅटा वर नसतात, स्टोमॅटा आत खाली गेलेले असतात, त्यामुळे पुन्हा रेट ऑफ ट्रान्सपिरेशन कमी होते. दे आर फॉलोइंग कॅम्प मेथड ऑफ फोटोसिंथेसिस. जी कॅम्प नावाची मेथड आहे ती हे फॉलो करतात. मग हे सगळे बदल त्यांनी केले आणि बदल केल्यामुळे ते काय हॉट क्लायमॅटिक कंडिशनला जगतात. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल याच्यामध्ये दिलंय म्हणजे आपण जर अगदी काही कोल्डर रिजन कडे गेलो, म्हणजे आर्टिक अंटार्क्टिक पोल आहे त्याच्याकडे गेलो, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, काय दिसतं तिथं आपल्याला काही अॅनिमल दिसतात. त्या अॅनिमलची काही वेळेस बॉडी साईज मोठी असते, त्यांचं शरीर मोठं आहे, पण काही वर्गात अतिशय छोटे असतात. म्हणजे स्नाऊट, तोंड एकदम असं निमुळत झालेलं असतं, कान छोटे असतात, हात आणि पायाची लांबी कमी झालेली असते. हे सगळं काय झालेलं असतं, हीट. दुसरा एक बदल दिसतो बघा, तिथल्या शरीराचा कलर जनरली कसा असतो, पांढरा असतो. पण पांढरा कलर जो आहे तो त्या म्हणजे पांढरा असतो तो म्हणजे बर्फामध्ये लपायला त्यांना सोपा जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, त्यांच्या बॉडीवर काय असतात बघा, दाट केस असतात, बियर, व्हाईट बियर आपण म्हणतो ना, पांढरा असतो, बरोबर आहे. असं सगळं त्यांच्यामध्ये चेंज झालेलं. किंवा अगदी बेस्ट एक्झाम्पल जर आपण हा जो आता मी सांगितलं ह्याला ऍक्च्युअली ॲलन्स रूल म्हणतात. म्हणजे शॉर्ट इयर, शॉर्ट स्नाउट, शॉर्ट फोरलिम टू रिड्यूस द हीट और कॉन्झर्व द हीट, त्याला ऍक्च्युअली ॲलन्स रूल म्हणतात. मग अशा अनेक मॉडिफिकेशन काही ऑर्गॅनिझम ह्याच्यामध्ये दाखवत असतात. किंवा अगदी याच रिजन मध्ये सील वॉलरस नावाचे मासे सापडतात. त्यांची बॉडी एकदम जास्त जाड असते, तर त्यांच्या बॉडीमध्ये फॅट कॉन्झर्व केलेलं असतं आणि हे फॅट त्यांना बराच काळ पुरतं. म्हणजे अन्न जरी नाही मिळालं तर त्यावर जगत असतं. किंवा अगदी सोपं आपण जर बघितलं तर आपल्याकडं म्हणजे वाळवंटामध्ये एक अॅनिमल सापडतो, त्याला कांगारू रॅट म्हणतात. हा कांगारू रॅट काय आहे तर आपलं जे काही छोटं मांजर आहे किंवा त्याच्यापेक्षा छोटा अॅनिमल आहे कांगारू रॅट. हा डेझर्टला फार अडॅप्ट झालेला. काय काय बदल आहेत त्याच्यामध्ये, पहिला बदल आहे तो म्हणजे नॉक्टर्नल आहे, रात्री गेलाच बाहेर, दिवसातून बेळ करून वाळूतलं पण. दुसरं, डज नॉट रिक्वायर एक्सटर्नल वॉटर. त्याला जन्मतः जेवढं बॉडीमध्ये पाणी तेवढंच पाण्यावर तो जगतो, बाहेरून पाणी घेत नाही. जे अन्न तो घेत असतो त्या अन्नामधून तो पाणी मिळवतो आणि त्याच्या बॉडीमध्ये जे फॅट असतं त्या फॅटचं ऑक्सिडेशन करतो आणि पाणी मिळवतो. प्लस त्याच्यामध्ये जी किडनी ती अतिशय इफिशियंट आहे. नेफ्रॉन नावाचं जे स्ट्रक्चर आहे ते अतिशय कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार करतं. म्हणजे युरिन मधून सुद्धा वॉटरचा लॉस काय आहे, अतिशय कमी. याला तुम्ही काय म्हणणार आहे, तर अशा अनेक अडॅप्टेशन्स आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. डेझर्ट अडॅप्टेशन किंवा आपण काही अॅनिमल असे आहेत की ते बिहेवियर मध्ये बदल करतात. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर डेझर्ट लिझार्ड नावाचे काही अॅनिमल आहे. पण डेझर्ट लिझार्ड म्हणजे थोडक्यात आपल्याकडे खवल्या वगैरे प्रकार त्या टाईपचे अॅनिमल. ते काय करतात तर जनरली जेव्हा टेम्परेचर कमी होतं तेव्हा ते सन बास्किंग करतात. म्हणजे जिथं रिकामी जागा आहे, जिथं सूर्यप्रकाश आहे तिथे येऊन झोपतात. त्यांच्या पाठीवर सगळा सूर्यप्रकाश पडतो. सूर्यप्रकाश पडला की हीट मध्ये रूपांतर होईल
आणि त्यांचे बॉडी टेम्परेचर वाढतं. बॉडी टेम्परेचर एका विशिष्ट लेवलला पुन्हा ते निघून जातं. त्याला सनबास्किंग म्हणतात. ते काय केलंय मग बिहेवियर मध्ये बदल केला. आणि हेच रिझन असते की आपण बघतो की जे ॲलिगेटर्स असतात, सुसर, मगर, ते स्वतः तुम्हाला काय दिसतात त्यावेळेस ते पाण्याच्या वर काठाला येऊन झोपलेले असतात. हेच रिझन आहे. पाण्यामध्ये टेम्परेचर राहून त्यांचं टेम्परेचर जर बदललं असेल, कमी झालं असेल, तर त्यांना ते मिळवायचं आहे. मग ते पुन्हा वर येतात, सनबास्किंग करतात आणि टेम्परेचर वाढले पुन्हा सावलीमध्ये निघून जातात. हा बिहेवियर मध्ये केले त्यांनी एक चेंज असतो. आणि असे जे स्ट्रक्चरल, मॉर्फोलॉजिकल, फिजिओलॉजिकल आणि बिहेवियरल चेंजेस असतात, दॅट विल ऍडजस्ट दॅट ऑर्गॅनिझम टू चेंज द एन्व्हायरमेंटल कंडिशन. याला काय म्हणूया ऍडॅप्टेशन. असे अनेक ऍडॅप्टेशन आपले बर्ड्स ऍडॅप्टेशन आहेत. बर्ड मध्ये सुद्धा ऍडॅप्टेशन दिसतं. काय काय दिसतं बर्ड मध्ये ऍडॅप्टेशन? त्यांचे हाडं पोकळ असतात, वजन कमी झालं. फोरलिम्स आर मॉडिफाईड इनटू विंग्स. पुढच्या पायाचं किंवा हाताचं रूपांतर पंखामध्ये झालं. बॉडीवर काय झाले? फिदर्स आले, इन्सुलेटिंग आहे. एकच ओरी असते त्यांच्यामध्ये, दोन ओरी नसतात. आणि आपल्यामध्ये जसं युरिनरी ब्लॅडर आहे, तो युरिनरी ब्लॅडर त्यांच्यात अब्सेंट आहे. हे सगळे बदलच आहे. त्याला आपण काय म्हणतो? उंटामध्ये सुद्धा दिसतं. उंटा शरीर बघा, पाय आणि पोट याचं अंतर भरपूर आहे. बाकी अॅनिमल बघा, पाय आणि त्यांचं पोट म्हणजे जमीन आणि पोट जवळ असतं. उंटाचं काय जमिनीपासून उंच गेलाय, कारण वाळू टेम्परेचरला मिळू नये. दुसरं त्यांचे आयलिड असे खाली झुकलेले असतात, पापण्या खाली झुकलेले आहेत. वॉर्म म्हणजे स्टॉर्म जर आले, वाळू वादळ तयार होत असतात, ते वाळू डोळ्यात जमू नये म्हणून त्याचे झुकलेले पाप. तिसरं त्यांच्या बॉडीमध्ये स्टमक नावाचा अवयव आहे, जठर. तो कमीत कमी 50 लिटर पाणी साठवून म्हणजे त्याला अगदी पाणी जरी 10 दिवस नाही मिळालं तसंच जगणार आहे. प्लस त्याच्यामध्ये किडनीमध्ये खूप मॉडिफिकेशन झालंय. त्यांचा जो लूप ऑफ हेनले आहे त्याची लांबी खूप आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड युरिन तो तयार करतो. मग असे सगळे मॉर्फोलॉजिकल, फिजिओलॉजिकल किंवा बिहेवियरल चेंजेस झालेले आहेत. ह्या सगळ्या चेंजेसला आपण काय म्हणणार आहे? आणि ह्या अडॅप्टेशन मुळे तो ऑर्गॅनिझम जो असेल, तो ऑर्गॅनिझम या ठिकाणी सर्वाइव्ह होऊ शकतो. दीज आर कॉल्ड एज द अडॅप्टेशन्स. आणि असे अडॅप्टेशन्स या ठिकाणी सगळे ऑर्गॅनिझम थोड्या थोड्या प्रमाणात दाखवत असतात. म्हणजे आपल्या ॲक्वेटिक अॅनिमलचा विचार करूया. मासा शरीरावर निमुळत झाले, फ्रिक्शन कमी व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये एअर ब्लॅडर आहे, तरंगायला उपयोगाला येते. त्याला जे काही माग किंवा त्याच्यामध्ये रेस्पिरेशन साठी काय गिल्स आहेत, ते मॉडिफिकेशन असतात, ऍडॅप्टेशन आपण त्याला. अगदी सोपं आपण लोटस प्लॅन बघू, कमळाचं पान काय असतं, आळू बघा काय, त्याच्यावर एक ऑइली लेअर तयार झालाय, त्यात पाणी टाकलं तर काय होतं, गळून पडतं खाली. सगळे ऍडॅप्टेशन आहे. आणि हे सगळे ऍडॅप्टेशन त्या ऑर्गॅनिझमला तिथं जगायला मदत करतात. हे ऍडॅप्टेशन जेव्हा संपतात तेव्हा होत नाही तो ऑर्गॅनिझम. अगदी बेस्ट एक्झाम्पल आपल्याकडं, आपल्या महाराष्ट्रातलं एक्झाम्पल सांगतो की ऍडॅप्टेशन न झाल्यामुळे त्यात काय झालं. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये एक बर्ड आहे, त्याला इंडियन मस्टर्ड म्हणतात. इंडियन मस्टर्डचा अर्थ आहे माळढोक. आपल्याकडे मोळ किंवा सोलापूरमध्ये हा पक्षी, त्यांनी नानदचं जे अभयारण्य तयार केलं, तर त्या अभयारण्यामध्ये हा राहतो. काय आहे याचं वैशिष्ट्य, तर हा कोंबडीसारखा आहे, फॅट आहे भरपूर. पण कोंबडीमधले ह्यात फरक आहे. मग कोंबडीची संख्या एवढी का जास्त आहे, ह्याची का संख्या कमी झाली, तर ह्याने ऍडॅप्टेशन केलं. त्याला पंख आहे, पण ते फार वर जाऊ शकत नाही, वीक आहे. दुसरं, कोंबडीला पण फार उंच पळायला नाही, पण कोंबडी पळायला लागली तर सापडत नसते. फास्ट रनर आहे. हा माळढोक असा फास्ट रनर पण नाही. आणि कोंबडी काय करते बघा, वर्षातनं 200 अंडी देऊ शकते कमीत कमी. तसं यायचं नाही. हा जो इंडियन मस्टर्ड आहे हा सीझनल आहे, ठरलेल्या ह्याच्यामध्ये आहे. मग ही सगळे ड्रॉबॅक आहेत त्याची. आणि त्यामुळे इंडियन मस्टर्ड ऍडॅप्टेशन न झाल्यामुळं आज संख्या कमी झाली. म्हणजे हा कोंबडीसारखाच आहे, त्याच गटातला आहे, तो बर्ड कॅटेगरी मधलाच आहे, एव्ज मध्येच येतो. पण जे मॉडिफिकेशन बाकीच्या बर्डनी केले, म्हणजे आता कबूतर आहे, तर कबूतर उंच उडणार आहे, बरोबर आहे, त्यांनी मॉडिफिकेशन केलंय. तसं या इंडियन मस्टर्डनी मॉडिफिकेशनच काही केलेलं नाही.
आणि मॉडिफिकेशन न झाल्यामुळे, अडॅप्टेशन न झाल्यामुळे हा इंडियन मस्टर्ड आता संपत चालला. इंडियामध्ये फार संख्या कमी, आपले 10-11 पर्यंत संख्या खाली घसरत आली. आपण आणि गुजरात या दोनच ठिकाणी हा अॅनिमल आपल्याला ऍक्च्युली बर्ड सापडतो. त्याचं क्लायमॅटिक कंडिशन ठरलेली आहे, ड्राय क्लायमॅटिक कंडिशन आणि ग्रासलँड पाहिजे. अजून अन्नाचा भाग आहे तिथं गवत मोठं होतं कमरे एवढं, आणि त्या गवतामध्ये त्याला अंडी घालायला जागा सापडते. गवतावरची कीटक हा खातो. मग दुसरी सिच्युएशन काय झाली, जसं पॉप्युलेशन वाढत गेलं तसं हा गवताळ भाग कमी कमी होत गेला. त्याला मिळणारं अन्नही कमी झालं, त्याला प्रजननासाठी घालण्याची जागा आहे ते कमी झाले, कीटक कमी झाले. कारण आपण इन्सेक्टिसाइड फवारतो बघा, ते आपण जेव्हा शेतामध्ये इन्सेक्टिसाइड फवारतो, कीटकनाशक फवारतो, सगळे कीटक मेले असतात. ह्या कीटकावर जगणारा हा प्राणी बर्ड आहे आपण म्हणूया. त्यामुळे काय झालं, तो कमी कमी होत गेला. समजा त्यांनी मॉडिफिकेशन केलं असतं, कोंबडी सारखा फास्ट पळला असतं, तर ते इस्मान संख्या खूप वाढली असते. अगदी सोपं एक्झाम्पल जर बघितलं आपण, मॉस्किटोचा विचार करूया. डास आपण कितीतरी औषध आणले आता. सुरुवातीला कॉईल वापरले बघा, ते कॉईल होते सुरुवातीला. पुन्हा काय आलं, ते कार्ड आणले आपण मशीनमध्ये घालायचे. पुन्हा लिक्विड आणलं, ते बुडवून ठेवायचे काढले. आता काय वापरतो, फास्ट कार्ड जाळतो का नाही, तरी पण डास सगळे संपले. का बरं, कारण डास आपल्या पुढे एक पाऊल गेलं, अडॅप्टेशन केलं त्याने. थोडं केमिकल वेगळं तयार झालं की तो आपल्याला स्वतः म्युटेट करतो, बॉडी म्युटेशन करतो. ते त्यानं दाखवलेलं अडॅप्टेशन, आणि हे अडॅप्टेशन ज्याला जमलंय तो जिवंत आहे. कारण एन्व्हायरमेंट हे कधीच कॉन्स्टंट नसतं, एन्व्हायरमेंट ऑलवेज चेंजेस. आणि मग त्या एन्व्हायरमेंट बरोबर जर आपण खूप केलं, चेंज केलं, तरच आपण जिवंत राहणार आहे, अदरवाईज नाही. दुसरं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला सांगता येतं, स्टॉप करतो.